श्री देवगणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्ही इथे जे सर्व मंडळी जमलेली आहात त्यांच्या आशीर्वादानं काही श्लोक आरंभी म्हणूया. मी सांगतो माझ्या नंतर म्हणायचं. सोपे श्लोक आहेत. वसुदेवसुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति. गीताशास्त्रम् इदं पुण्यं यः पठेत् प्रयतात् प्रयतः पुमान् विष्णोः पदमवाप्नोति भयशोकादिवर्जिता. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः. पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. व्यासांचा श्लोक म्हणूया. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्र नेत्र. येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. परवाच गोकुळाष्टमी झाली, कृष्ण जन्म. त्याच्या आदल्या दिवशी आपण काय म्हणतो की कृष्ण जन्माच्या पूर्वसंध्येला. आता उत्तर संध्या शब्द नाही आहे, पण कृष्ण जन्म आपण साजरा केला त्यावेळेला त्याच्या गोकुळातल्या लीला महत्त्वाच्या होत्या. म्हणजे आपण बालकृष्ण, मग तो हंडी फोडतो, चोरी करतो, मग रासलीला करतो, तिथपर्यंत त्यावेळेला महत्त्व असतं. त्याच्यानंतर आपण कृष्णाचा जो विचार करतो तो गीतेतला कृष्ण. कृष्णाच्या जीवनातलं सर्वोत्तम जर कुठलं रूप किंवा स्वरूप असेल तर तो म्हणजे योगेश्वर कृष्ण. सुरुवातीला काही कृष्णाची आपण नामं किंवा त्या काळातली अवस्थान त्यांनी केलेले पराक्रम बघूया. तान्हा कृष्ण. तान्हा म्हणजे साधारण वर्ष दीड वर्षापर्यंत तो काही महिन्याच्या असताना त्यांनी पूतनेचा वध केलेला आहे. हा तान्हा कृष्ण झाला. त्याच्यानंतर कान्हा कृष्ण झाला. कान्हा कृष्ण झाल्यानंतर यशोदा आणि कृष्ण यांच्यातले अत्यंत मधुर अशा लीला, अशा निरनिराळ्या घटना. आणि त्यांनी माखन चोरी, दुसऱ्याच्या घरात जाऊन चोरी, हे त्याचं दुसरं रूप होतं कान्हा म्हणून. नंतर आई म्हणालीच की आता नको खूपच कटकटी करायला लागल्यास तुला मी गुरांबरोबर पाठवते. तो गोपाल कृष्ण झाला. गायींचं पालन करणारा गोपाल कृष्ण. मग अजून जरा मोठा झाला किशोर कृष्ण.
त्यावेळी त्यांनी केलं काय, गोवर्धन उचलणं, कालियाला मारणं, या ज्या मोठ्या अशा त्याचे पराक्रम सांगितले जातात ते त्या काळात केले. नंतर सगळ्यात महत्त्वाची शेवटची लीला म्हणजे गोपी कृष्ण. गोपाल कृष्ण हा गोपांबरोबर खेळत होता, क्रीडा करत होता. तर गोपी कृष्ण हा गोपींबरोबर रासलीला करत होता. हे झाल्यानंतर मग कृष्ण गोकुळ सोडतो. वय वर्ष 12. गोकुळ सोडल्यानंतर तो येतो मथुरेत. आता त्याच्यातला पराक्रमी कृष्ण आपल्याला दिसतो, कारण आल्या आल्या त्याने पहिल्यांदा कंसाला मारलं. नंतर मग मथुरेवर जरासंधाने स्वाऱ्या केल्या. थोडा इतिहास जर आपल्याला कळला ना, का केल्या स्वाऱ्या, जरासंधाच्या 2 मुली या कंसाच्या बायका होत्या. एकेचं नाव अस्ती म्हणजे आहे ते माझंच आहे, आणि प्राप्ती तुझं तेही मी मिळवणार आहे. मग ही वृत्तीच आहे कंसाची. म्हणून त्या विधवा झाल्या. त्या आपल्या वडिलांकडे गेला. वडील मगध म्हणजे सध्याचा बिहार, अत्यंत संपन्न आणि समर्थ असं भारतातलं राज्य कुठलं असेल त्यावेळी तर ते मगध होतं. त्याचं एक कारण होतं, हा दुष्ट होता जरासंध, म्हणून त्याचा जावई कंस, हे सगळे दुष्टच होते. तर त्यांनी काय ठरवलं, अश्वमेध वगैरे अनेक जण करतात. म्हणजे तो घोडा सोडतात, तो घोडा सगळीकडे फिरून येतो आणि नंतर त्या घोड्याला मारून त्याचं रक्तमांस अर्पण करायचं असतं यज्ञाला. अश्वमेध, मेध म्हणजे यज्ञ, आहुती. मी नरमेध करतो. मी मोठा जर राजा आहे, इतरांपेक्षा निराळं जर मला काही करायचं आहे तर मी नरमेध करतो. 1 नाही 100 राजांना मारतो, त्यांचं रक्त आणि मांस अर्पण करतो यज्ञाला. माझ्यासारखा कोणीही असा नरमेध करणारा झाला नाही. काय क्रूर आहे महत्त्वाकांक्षा. त्यांनी 84 राजांचा पराभव करून त्यांना तुरुंगात टाकलं होतं. राजाचा पराभव करतो म्हणजे काय होतं, त्याचं राज्य, त्याचं सामर्थ्य, त्याचं वैभव सगळं आपलं होतं ना. 84 राजांचं झालं होतं, अजून त्याला 16 राजे हवे होते, आणि त्या 16 राजांचं एक करून तो करणारच होता. म्हणून त्याला मारल्याशिवाय आपण पुढचे आपले यज्ञ, राजसूय यज्ञ वगैरे करू शकत नाही. कृष्णाला माहीत होतं की त्याचा मृत्यू जरासंधाचा भीमाकडून आहे, आपल्याकडून नाही. जरासंधाची जरा गमतीदार गोष्ट सांगतो. ज्यावेळेला तो जन्माला त्यावेळेला 2 तुकडे झाले. आई म्हणाली की असलं अवलक्षणी पोर पाहिजे कशाला, तू त्याला उकिरड्यावर टाकू नये, दासीला सांगितलं. मग दासीने उकिरड्यावर टाकलं. त्यावेळेला तिथे जरा नावाची एक अशी बाई आली होती की तिच्याकडे काही सिद्धी होत्या. संध म्हणजे सांधणे, आपण जोड देतो ना निरनिराळे फेविकोल वगैरेने, तिच्याकडे ती सिद्धी होती. ती म्हणाली काय छान पोर आहे हे. तिने घेतले आणि ते 2 भाग जोडले आणि मंत्र म्हणला आणि ते चांगलं बाळ झालं की तयार, तेजस्वी. तिने चौकशी केली, हे बाळ कुणाचं आहे. आता ते बाळ सगळ्यांना हवं होतं. जरासंधाला एक वर याच प्रसंगातून मिळाला की कितीही तुला तोडलं आणि टाकले तुकडे की तू परतून जोडला जाणार आहेस, तू मरणारच नाहीस. मग हा अत्यंत उन्मत्त झाला होता, हे लक्षात ठेवा, मरणारच नाहीस तू. आणि म्हणून कृष्ण ज्यावेळेला भीम आणि अर्जुनाबरोबर भिक्षुकाच्या, म्हणजे आपण भट म्हणतो ना, पुजारी, त्या भटजींच्या वेशात गेला भिक्षुकाच्या. ते म्हणाले की आम्हाला युद्ध करायचं आहे. ते म्हणाले ह्या वेशात नाही, म्हणाले आम्हाला द्वंद्व युद्ध करायचं. द्वंद्व युद्ध करायचे म्हणजे कुस्ती खेळायचे. त्याच्यात जो पराभूत होईल त्याने आपला पराभव मान्य करायचा. जरासंधाला मारायचं असं कृष्णाने सांगितलं होतं भीमाला. 21 दिवस युद्ध चाललं, कुणीच मरेना. भीम आपला त्याला पाय धरतोय, असे 2 तुकडे करतोय आणि टाकतोय, परत ते 2 तुकडे येऊन चिकटत आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा जरासंध आणि भीम यांचं युद्ध आहे. ज्या वेळेला भीमाला कळतं, कृष्ण कधीही पहिल्यांदा लोकांना सांगत नाही असं कर म्हणून, तू तुझ्या बुद्धीचं, तुझ्या शक्तीचं, तुला जे एक वाटतं महत्त्व ते करून बघ ना. ज्यावेळेला तुला कळेल की आपल्याकडून होणार नाही त्यावेळेला तू शरण येशील, आणि शरण आलं की मी धावून येतो. भीम म्हणतो काय करायचं, त्यावेळेला म्हणतो उद्या मी करेन, तिकडे लक्ष दे. हे कृष्ण हुशार कसं आहे बघा. आता ते काडी घेतो आणि ज्यावेळेला भीम ते पाय धरून त्याला फाडायला लागतो, 2 तुकडे करतो, त्यावेळेला कृष्ण काडीचे 2 तुकडे करतो. उजव्या हातातला तुकडा डावीकडे टाकतो आणि डाव्या हातातला तुकडा उजवीकडे टाकतो. मग आता काय झालं, असे भाग झाले ना. जरासंधाचे असे भाग होते तोपर्यंत जोडला जात होता, असे भाग एकमेकावर आपटले, काही जोडले गेले नाहीत आणि जरासंध मेला.
अनेक गोष्टी सांगता येतील, तो आपला विषय नाही आहे. म्हणजे कृष्णाचं हे जे रूप आहे तो पराक्रमी कृष्ण आहे. त्यांनी शिशुपालाला मारलेलं आहे, त्यांनी दंतवक्त्राला मारलेलं आहे. त्यावेळेला तो देवाचा अवतार आहे, देवाचा अवतार आहे, लक्षात ठेवा. आणि पूर्ण अवतार म्हणतो. देवाचा 8वा अवतार कृष्ण, 7वा अवतार राम, 9वा अवतार बुद्ध किंवा हल्ली विठ्ठल म्हणतात आपल्या पंढरपूरचा, आणि 10वा अवतार कल्की आता व्हायचा आहे. अजून खूप वर्षांनी होईल, कलियुगाच्या शेवटी. पण असे 10 अवतार सांगितलेले आहेत. 9वांचं वर्णन आलेलं आहे भागवतात आणि 10वा व्हायचा आहे, त्याचंही वर्णन आलेलं आहे. पण आपला आत्ता तो विषय नाही आहे. कृष्णाच्या जीवनातलं पुढचं रूप कुठलं? आता तो मथुरेला आलेला आहे. मथुरेला तो राज्यावर बसलेला नाही आहे. कंसाचे वडील शूरसेन त्यांना राज्यावर बसवलेलं आहे. आता कृष्ण तिथे आहे म्हणल्यानंतर जरासंधाने मथुरेवर स्वारी केली, सैन्य पाठवलं खूप मोठं. त्याच्याकडे केवढं सैन्य आहे. मग त्यांनी काय केलं, परतवून लावलं कृष्णाने आणि बलरामाने. दुसरी स्वारी केली, तिसरी स्वारी केली, परतून लावलं. 18वी स्वारी त्यांनी कालयवन नावाच्या राक्षसासारख्या ग्रीक, म्हणजे आपण यवन म्हणूया, त्या यवन माणसाला पाठवलं. आणि त्यांनी ठरवलं की आता हे शेवटचं युद्ध, नंतर मग मीच जातो लढायला त्याच्याशी. कृष्णाच्याही हे लक्षात आलं होतं. तो म्हणला हे शेवटचं, याच्यानंतर आपण बलरामा जोपर्यंत तू आणि मी मथुरेत आहोत तोपर्यंत जरासंध आक्रमण करत राहणार आणि मथुरेतल्या लोकांना त्रास होणार त्याचा. म्हणून आपण राजधानीच बदलूया, आपण निघून जाऊया. आणि द्वारका नावाची राजधानी त्यांनी स्थापन केली. त्याच्यामधलं एक कथानक फार चांगलं आहे. कृष्णाला इन्फॉर्मेशन सगळ्या गोष्टींची आहे. म्हणजे आम्ही गमतीनं म्हणतो सध्या जी IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे त्याचं विश्वविद्यालय असेल तर त्याचा अनंत काळचा आपण कुलगुरू म्हणूया कृष्ण आहे. चान्सेलर, व्हाईस चान्सेलर, कुलगुरू आहेत सगळे. कुलगुरू कृष्ण. किती माहिती आहे. कृष्णाने त्या माहितीचा उपयोग नेहमी सत्यासाठी केला, सत्तेसाठी केला नाही. कृष्ण कधीच सिंहासनावर बसून राजा झाला नाही. त्यांनी कधी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला नाही. पण त्यांनी जिथे जिथे दुष्टपणा आहे, खल प्रवृत्ती आहे, तिथे त्यांनी स्वतःनी किंवा इतरांच्या मदतीनं मारलेलं आहे, त्या लोकांना संपवलेलं आहे. तर इथे आता गंमत बघा, ज्या वेळेला हे झालं, जरा तो कालयवन आला, त्या कालयवनाचा मृत्यू हा कृष्णाच्या जीवनातला फार महत्त्वाचा भाग आहे. छोटी मुलगी ऐकते म्हणून मी जरा ती गोष्ट रूप सांगतो, लक्षात घ्या. कालयवन आला हत्तीवर बसून. आधीच तो राक्षसासारखा मोठा. कृष्णाचं वय त्यावेळेला काय असेल, आता 18 स्वाऱ्या दरवर्षी समजा त्याने एक स्वारी केली. कृष्ण आला त्यावेळेला 12 वर्षांचा होता, आता 18 म्हणजे 31 वर्षांचा असेल. आणि तो आला. कृष्ण म्हणाला आपण युद्ध नको करायला. तो म्हणतो मी युद्धच करायला आलोय, घाबरलास का? कृष्ण म्हणाला मी घाबरलोय, पण आपण काय करूया, आपण द्वंद्व युद्ध करूया, म्हणजे आपण कुस्ती करूया, तू आणि मी. तो हसायला लागला. मी केवढा, तुला चिरडून टाकेन. कृष्ण म्हणाला ते काय करूया, जो जिंकेल त्याचा जय. दोघांच्या या कुस्तीत बाकीच्या सैन्याला मारायचं नाही, कारण जिथे युद्ध होतं ना तिथे प्रचंड नाश होतो. सध्या जी युद्ध निरनिराळ्या ठिकाणी चाललेली आहेत, जिथे युद्ध चाललं आहे तिथे नाश आहेच. केवढे बॉम्ब टाकले जातात आणि केवढं सगळं प्रदूषित होतं. पाणी पिण्यासारखं राहत नाही, जमीन पिकं उगवण्यासारखे राहत नाही, हवा श्वास घेण्यासारखे राहत नाही, इतकं भयंकर होतं. आणि या लोकांना त्रास नको म्हणून कृष्णाने द्वारका ही नवीन राजधानी वसवली. पण इथे काय झालं, हा शेवटचा कालयवन ना, त्याच्यानंतर जरासंधाला यायला काही कारणच उरलं नाही. मग मारवलं त्याला. जरासंधाला मारल्यानंतर त्याचा मुलगा जो सहदेव, त्याचंही नाव सहदेव, त्याला कृष्णाने राज्यावर बसवलं. भीमाला वाईट वाटलं, एवढं इतके दिवस लढून मी मारलं, तू सगळं राज्य त्याला दिलंस. ज्यावेळेला जरासंधाला भीमाने खाली पडलं त्यावेळेला त्याचा मुकुट जाऊन पडला होता. सगळ्यांपेक्षा वैभवशाली मुकुट जरासंधाचा होता. भीम म्हणाला तो मुकुट तरी मी घेणार, म्हणजे राजाचा पराभव केला. कृष्ण म्हणाला घे, तू न घेतलंस तर मला आवडेल, पण तसं होणारच नाही, तू ते घेणारच आहेस. आणि पुढे तो जो काही मुकुट पराक्रम करणार आहे ते सहन करायला पाहिजे. पण तशी नियती आहे आणि मी नियती चुकवत नाही, तसंच घडणार आहे, घे तो मुकुट. मग इथे निरनिराळ्या राजांचे मुकुट ठेवलेले होते, जे जिंकले त्यांचे, किंवा यांनी नवीन मुकुट आणलं, असं मोठं कपाट होतं. त्या कपाटात सगळ्यात वरती जरासंधाचा मुकुट होता.
आणि ती कथा नंतर विषयाच्या ओघात आली तर सांगेन, पण लक्षात ठेवा. मग झालं काय की तो कालयवन उतरला हत्तीवरून आणि कृष्ण प्रचंड घाबरला. बलरामाने विचारलं, आपण युद्धाला निघालेलो आहे, तुझं एकही शस्त्र नाही, शंख नाही, चक्र नाही, गदा नाही, उपर्ण घालून काय आलायस? कृष्ण म्हणाला, काय काय तुला कळेल योग्य वेळ. म्हणजे केव्हा काय घेऊन जायचं हे कृष्णाला चांगलं माहीत होतं. त्यांनी उपर्ण घालून गेला होता. तुमच्याकडे सत्यनारायणाच्या पूजेला भटजी येतात उपर्ण वगैरे घालून, तसा गेला होता. आणि कालयवन उतरल्यानंतर कृष्णाने जे नाटक केलं, बाप रे केवढा तू पर्वतासारखा आणि मी एका उंदरासारख्या, नको रे तुझ्याशी लढायला, म्हणून कृष्ण पळायला लागला. हे लक्षात ठेवा. कृष्णाचं या प्रसंगी एक नाव आहे रणछोडदास. रण सोडून गेला आणि त्यांनी शपथ घेतलेली आहे ज्यावेळेला परीक्षेत, आत्ता तुम्हाला सांगितलं ना मुकुटाचा सगळा प्रभाव, ती कथा आहे. तर परीक्षेत मृत म्हणून जन्मला, जवळजवळ हालचाल काही करत नव्हता. तर कृष्णांनी शपथा घेतल्या. त्यात एक शपथ होती, मी कधी रणांगणातून पलायन केलं नसेल, शत्रूला कधीही पाठ दाखवली नसेल, तर हे पोर पाय हलवायला लागेल. आणि ते पोर खरंच पाय हलवायला लागलं. त्यांनी चारही शपथा घेतल्या, त्या खोट्या होत्या. पहिली म्हणजे मी कधीही चोरी केली नसेल, तर लहानपणापासून मैन ही माखन खायो, आणि नंतर मैने ही माखन खायो, लहानपणापासून. दुसऱ्याच्या घरात जाऊन किती चोऱ्या केल्या, त्यावरून तो दहीहंडी हा प्रकार आला ना, हे विचार करा. त्याच्यानंतर दुसरी शपथ त्यांनी काय घेतली असेल, मी आयुष्यात कधी खोटं बोललो नसेल. तर यांनी इतके वेळ खोटं बोललं आहे चांगल्या कामासाठी. इतकंच नाही तर जर कधीही खोटं बोलला नव्हता, तर युधिष्ठिराला सुद्धा त्यांनी अर्ध खोटं बोलायला सांगितलं आहे. त्यावेळेला तो शंख घेऊन गेला होता. आता शंख घेऊन जायची काही गरज आहे का? नाही. पण तो युधिष्ठिराला मी खोटं बोलणार नाही, मी सांगणार हत्ती मेला, तो माणूस नाही, अश्वत्थामा मेला, तो माणूस का हत्ती मला माहीत नाही. म्हणजे परत द्रोणाचार्यांच्या मनात डाऊट. ते म्हणाले मी कन्फर्म करून, म्हणजे मी नक्की खात्री करून घेणार तरच मी शस्त्र ठेवणार. पण युधिष्ठिर काय म्हणाला, अश्वत्थामा मेला नर. पुढचं वाघ कुंजर म्हणजे हत्ती ऐकू दिलं नाही कृष्णाने, मोठा शंख वाजवला. म्हणजे द्रोणाचार्यांना एवढंच ऐकू आलं की अश्वत्थामा नावाचा नर म्हणजे माणूस मेला. आणि अश्वत्थामा एकच होता, दुसरं कुणाचंही नाव अश्वत्थामा नव्हतं. मग त्यांना वाईट वाटलं, त्यांनी शस्त्र ठेवली आणि मग त्यांचं डोकं उडवलं गेलं. हे पुढची घटना आहे. पण लक्षात ठेवा, खोटं तो स्वतः तर बोललेलाच आहे, परंतु इतरांनाही बोलवलं आणि त्यातल्यात युधिष्ठिरांना, हे लक्षात ठेवा. पण तरी ते पोरं हात हलवायला लागलं ना, अजून रडायला लागलं नाही. तर म्हणजे खरं जिवंत झालं पोर, हात हलवते, ते करते. आता श्वासोच्छ्वास सुरू झाला पाहिजे. तिथे त्यांनी ही शपथ घेतली, मी आयुष्यात कधी रण सोडून पळालो नसेल, शत्रूला पाठ दाखवली नसेल, तर हे पोर हात हलवायला लागावं. आता कल्पना करा, ते हात हलवायला लागलं आणि यांनी तर इथे चक्क पाठ दाखवलेलं आहे कालयवनाला. आणि शेवटची शपथ फार भयंकर होती, म्हणजे गमतीदार होती, की मी आजन्म ब्रह्मचारी असेन तर. कृष्णाला 16,100 नरकासुराच्या ह्याच्यातून सोडवलेल्या आणि 8 त्यांनी मिळवलेल्या अशा 16,108 पत्नी होत्या. अनेक पत्नींपासून त्याला मुलं झालेली होती आणि तरी तो ब्रह्मचारी. हे कसं? नारदच अशा वेळेला मदत करतात. नारद म्हणाले, उद्या ह्या वेळेला तुम्ही इथे या. सगळेजण, आणखीन लोक जमले. हे कृष्ण आणि ब्रह्मचारी हे कसं शक्य आहे? मग त्यांनी प्रश्न विचारला. सत्यभामेपासून सुरू करूया म्हणाले. सत्यभामे, काल रात्री कृष्ण कुठे होता? कुठे म्हणजे माझ्याकडे होते. रुक्मिणी, काल कृष्ण होता. कुठे म्हणजे माझ्या महालात होते. जांबुवंती, काल कृष्ण कुठे म्हणजे माझ्या शयनकक्षात होते, बेडरूममध्ये. मग भद्रा, लक्ष्मणा या सगळ्या आहेत. मित्रविंदा, कालिंदी या सगळ्या कृष्णाच्या पत्नी आहेत. शेवटी कोण म्हणतं की माझ्या मंचकावर होता रात्रभर. मग उरल्या त्या 16,100 ना. प्रत्येकाला काय विचारणार आहे? नारदांनी ओरडून विचारलं, तुमच्यापैकी काल कृष्ण कुणाकडे होता का? फार चांगलं सांगतात, आपलं ते वाक्य पाठ असेल. अनेकदा हा प्रसंग सांगितला आहे की कालच्या सूर्यास्ताच्या शेवटच्या किरणापासून आजच्या सूर्योदयाच्या पहिल्या किरणापर्यंत संपूर्ण रात्री कृष्ण माझ्याकडे होता, माझ्याकडे होता, माझ्याकडे होता, माझ्याकडे होता, अशा सगळ्या जणींनी सांगितलं. मग नारद म्हणतात, नक्की कृष्ण कुणाकडे होता? पण प्रत्येक म्हणतात की मी खरं सांगते, मी खरं सांगते, मी खरं सांगते. मग कृष्ण कुणाकडे होता? तर ते म्हणाले, ब्रह्मचर्य त्याचा संबंध कायेशी आहे, तुमच्या सगळीकडे होता. तो माया कृष्ण होता, छाया कृष्ण होता, काया कृष्ण कुणाकडेच नव्हता. म्हणून तो ब्रह्मचारी आहे.
इतकी जरी मुलं झाली तरी कृष्ण ब्रह्मचारी आहे, त्याच्या शरीरावर या कुठल्याही घटनेचा परिणाम होत नाही, मनावर तर नाहीच नाही. हा एक त्यांनी सांगितलं. ओघात आली म्हणून ही गोष्ट सांगितली. पण कृष्णाची ही जी रूप आहेत निरनिराळी, आता द्वारकेला आल्यानंतर राजेश्वर कृष्ण झाला. राजेश्वर तिथे तो परत त्यांनी सिंहासनावर बसलाच नाही, उग्रसेनालाच बोलवला. परंतु तो आणि बलराम राजपुरुष होते, मुकुट वगैरे घालत होते सगळीकडून, तो राजेश्वर कृष्ण झाला. मग त्या काळात त्यांनी द्वारकेला एवढं श्रीमंत केलं की सोन्याची द्वारका म्हणायला लागले. बऱ्याच गोष्टी कृष्णाने केल्या. या मधल्या काळात कृष्ण आणखीन कुठे जात होता तर हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ. हस्तिनापूरला पांडव असताना तिकडे जायचा आणि ज्यावेळेला पांडवांनी नवीन राज्य स्थापन केलं आणि त्यांची राजधानी इंद्रप्रस्थ झाली, तिथेच तो प्रसंग झाला राजसूय यज्ञाचा आणि नंतर द्यूत खेळण्याचा. हस्तिनापूरला झाला प्रसंग. त्याच्यानंतर मग पांडवांचा वनवास सुरू झाला. मग कृष्ण इतर कामं, इतर लढाया, याला मारायचं आहे त्याला मारायचं आहे हे सगळं करत राहिला. नंतरचा मुद्दा काय, सगळ्यात कृष्णाचं क्लायमॅक्स म्हणतात ना, सगळ्यात वरचं सर्वश्रेष्ठ सर्व काळासाठी योग्य असं कुठलं रूप असेल तर योगेश्वर कृष्ण. गीतेच्या शेवटच्या श्लोकात म्हणले यत्र योगेश्वर कृष्ण, म्हणजे ज्ञान असणारा कृष्ण आणि धनुष्य घेतलेला पराक्रमी पार्थ म्हणजे अर्जुन आहेत, तिथे जय नक्की आहे. जय नीती त्यांनी खूप सांगितलेले आहेत. पण या गोष्टी लक्षात, योगेश्वर कृष्ण त्यांनी गीता सांगितली आणि ती गीता आपल्यापर्यंत आलेली आहे. आधी जे सांगायचं असतं ते कृष्ण जन्माचं कथानक आणि नंतर सांगायचं असतं ते कृष्णाची गीता. आता एक दुसरा प्रसंग तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला युद्ध नक्की ठरलं, युद्ध होणारच, त्यावेळेला शकुनी म्हणतो की तू नारायणाकडे जा आणि नारायणाला आपल्या बाजूने घे, लवकर जा, त्याला कुणी येणार नाही, आता आजच युद्ध ठरलं आहे, तू जा लवकर. आणि नारायण जर आपल्या बाजूने आला तर पांडव कुणाच्या बळावर लढणार आहेत. शकुनीचं विचार बरोबर होता. तर हा दुर्योधन गेला, तिथे कुणीच नव्हतं. म्हणजे आता मी मागणारच. इतक्यात अर्जुन आला. दुर्योधन कृष्णाच्या डोक्याकडे बसला आणि तोही राजा आहे ना. कृष्णाला तो गवळीच समजत होता, गवळ्याचं पोर. पण ते गवळ्याचं पोर नव्हतं, गवळ्यानी वाढवलं होतं. ते वसुदेव क्षत्रियच होता कृष्णसुद्धा, पण त्याला गवळ्याचं पोर त्याला आवडायचं. दोघधा गोपालनंदना, गायींच्यात राहणं त्याला आवडायचं. पण झालं काय, इकडे अर्जुन पायाकडे बसला. अर्जुन नेहमी कृष्णाच्या पायाकडे. कृष्णाचं हे लक्षात आलं होतं, हे दोघंजणं आलेले आहेत आणि दोघा जणांना काहीतरी पाहिजे युद्धासाठी. आणि दुर्योधनांनी जर मला मागितलं तर पंचायत होईल ना. म्हणून त्यांनी नाटक केलं, आळस वगैरे केलं. अर्जुना तू केव्हा आलास? त्याला अर्जुन आधी दिसला ना पायाकडचा. इकडे त्यांनी बघितलंच नाही, दुर्योधन बसलाय तिकडे. दुर्योधन असं करतोय, मी आधी आलो. अर्जुन इतका सरळ मनाचा आहे, तो म्हणतो की माझ्या आधी दुर्योधन आलेला आहे. त्याला विचारतो का आलेला आहे. नाही म्हणाला, मी पहिल्यांदा तुला बघितलं आहे, म्हणजे तुला मी विचारणार. नाही म्हणाला, तो आधी आलेला आहे, माझ्या आधी आलेला आहे. तेव्हा त्याला विचारा, अर्जुन म्हणतो. कृष्ण दुसरं शास्त्र काढतो. जो लहान आहे वयाने त्याने आधी मागायचं असतं. तरी अर्जुन म्हणतो की पळवाट आहे, माझ्या आधी तो आलेला आहे, त्याला काय पाहिजे ते मागा. अशा वेळेला कृष्णाने जे केलं ते फक्त कृष्णच करू शकतो. ज्यावेळेला जितम मया नाचत आलाय दुर्योधन की मी जिंकलं, त्यावेळेला काय जिंकलंस तू? नारायणाला आणलंस का? नाही म्हणला. नारायणाने 2 भाग केले. तुम्ही दोघंजणं आलेले आहात, दोघंजणं मला जवळचे आहात, दोघांनाही काहीतरी दिलं पाहिजे. तेव्हा मी म्हणतो एका बाजूला मी नारायण, हातात शस्त्र न धरलेला, तो आपला आजचा विषय आहे. हातात शस्त्र न धरलेला मी एकीकडे आणि माझं सगळं अत्यंत पराक्रमी मोठं असं नारायणी सेना, यादवांचं सैन्य दुसरीकडे. कुणाला काय पाहिजे ते मागा. दुर्योधनाने विचार केला, हा हातात सुदर्शन चक्र धरणार नाही, कौमुदकी गदा धरणार नाही, सारंग नावाचं धनुष्य धरणार नाही, हा काय बासरी वाजवायला येणार आहे, काहीच धरणार नाही ना. बघा, न धरी शस्त्र करी मी. हा असला कृष्ण कुणाला पाहिजे? त्यावेळेला तो म्हणतो तुझी नारायणी सेना मला दे, सैन्य दे. अर्जुन म्हणतो माझ्या मनातलं झालं, मला फक्त तू पाहिजेस. हातात तू शस्त्र धर नको धरूस. न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. ह्याला दुसरी ओळ नाही आहे. अनेक ठिकाणी आम्ही शोधून बघितले.
पण हे कीर्तनकार सांगतात, न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. ह्या गोष्टीच्या युक्ती सांगायला शकुनी आहे की कृष्ण कशाला पाहिजे. म्हणून त्यांनी नारायणी सेना आल्यानंतर म्हटलं मी सैन्य आणलंय, नारायणी सेना आणलेली आहे, अत्यंत पराक्रमी. आता काय नारायण कोणाकडे गेला? तो म्हणतो की अर्जुनाने मागितला, आणि काय करणार आहे अर्जुन, त्याचा उपयोग काय या नारायणाचा? त्यावेळेला तो जे म्हणाला, फार महत्त्वाचं वाक्य आहे की नारायण के तूणीर में, म्हणजे नारायणाच्या कृष्णाच्या भातात ऐसा बाण होगा मुझे कल्पना तक नाही थी. म्हणजे मला वाटत होतं दुष्टपणात आणि हुशारीत मी सर्वश्रेष्ठ आहे, पण हा भैरव नारायण मला नेहमी पराभूत करतो. तू काय मागितलंस रे? नारायणी सेना मायनस नारायण म्हणजे ई सेना. आणि त्या काळात ई म्हणजे ई हे त्या काळातलं, हल्ली ई म्हणजे ई कॉमर्स, ई हे सगळं पडद्यावरचं ऑनलाईन आहे. ते तरीसुद्धा पडद्यावरचं सैन्याचा काय उपयोग आहे? पडद्यावरच्या सैन्याचा काही उपयोग नाही आहे. ते तू घेऊन आलेला आहेस. नारायण नाही, नारायणी सेनाचा काय उपयोग आहे? जाऊ दे, आपण आता काहीतरी करूया. पण आता ह्यांनी सांगितलेल्या गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. तो कुठल्या संदर्भात बोलत होता? युद्धाच्या संदर्भात. मग युद्धात प्रत्यक्ष कृष्णाने कोणत्या चार गोष्टी सांगितल्या? त्याने अनेक गोष्टी सांगितल्या, पण ते स्पष्ट नाही. पण मला विचाराल तर अर्जुन जर खरंच खचला होता आणि तो उभा राहिला नसता तर खरंच युद्धच झालं नसतं. अर्जुन म्हणत होता मी हे युद्ध सोडून जातो. मला माझे आजोबा ज्यांनी लहानपणी अंगा खांद्यावर खेळवलंय त्या भीष्माचार्यांना मारून नरकात जायचं नाही आहे. आणि जे मला देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत असे माझे दोन गुरु द्रोणाचार्य कृपाचार्य, त्यांना मारू आणि राज्य करू त्यांच्या रक्तावर. हा अर्जुन आहे. आणि वाईट जरी असले तरी हे चुलत भाऊच आहेत ना आपले. म्हणजे आपले वडील निराळे आहेत, आपले वडील पांडू आणि त्यांचे धृतराष्ट्र, पण आपले आजोबा एकच आहेत की. आणि आजोबांनंतर सगळे एकच आहे की एकच रक्त आहे. आपण सगळे कुरुवंशाचे आहोत. अर्जुन सांगतोय पहिला अध्याय अर्जुन सांगतोय, दुसऱ्या अध्यायाचे 10 श्लोक अर्जुन सांगतोय. झालं तुझं? मग कृष्ण हसून नंतर म्हणतो की आता मी बोलतो. म्हणून दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून गीता सुरू होते. त्याच्या आधी अर्जुनच त्याला सांगतो, सगळं ज्ञान सांगतो. आणि तो म्हणतो स्वतःला बुद्धिमान म्हणतोयस आणि मूर्खासारखं बोलतोयस. ह्याला काय अर्थ आहे? पंडित प्रज्ञावान आणि बोलतोयस मूर्खासारखं. अर्जुनाने सगळं सांगितलं, तो आपला विषय नाही आहे. पण गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. त्यांनी 4 अशा अनेक गोष्टीत गीतेच्या अनेक श्लोकात सांगितलेल्या आहेत. त्यातल्या काही आपण बघणार आहोत आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची त्याच्यावर आपण विचार करणार आहोत. गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. युक्ती म्हणल्यानंतर आपल्याला कोल्हा आठवतो किंवा बिरबलही आठवतो. कोल्हा चतुर आणि चतुर बिरबल. फरक काय? कोल्ह्याने आपली बुद्धी आपली युक्ती आपलं चातुर्य फक्त स्वतःच्या रक्षणासाठी स्वार्थासाठी वापरलं. प्रत्येक वेळेला बघा, प्रत्येक वेळेला यांनी कोल्ह्याने जे केलेलं आहे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. आणि बिरबलाचे 100 प्रसंग तुम्हाला माहीत असतील तर त्यातला एखादा प्रसंग त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी केला असेल, बाकी सगळे इतरांना वाचवण्यासाठी केले आहेत. हे खरं चातुर्य आहे. माझ्या बुद्धीचा उपयोग करून इतरांना मदत करायची, त्यांना वाचवायचं का फक्त स्वार्थी बनायचं, दुसऱ्यांना लुटायचं. म्हणून चतुर कोल्हा आणि चतुर बिरबल यामध्ये चतुर बिरबल बनूया, चतुर कोल्हा नको रे बाप्पा. नकोच चतुर कोल्हा बनायला. कितीतरी कोल्ह्याच्या आपल्याला गोष्टी सांगता येतील. प्रत्येक वेळा त्यांनी स्वतःला वाचवलेलं आहे. अगदी ज्या वेळेला ठरवलेलं असतं सिंहाने मी वनराज होतो, आता म्हातारा झालेलो आहे, या गुहेतून मला बाहेर निघता येत नाही, प्रत्येक जनावरांनी एकदा जायचं, एकदा यायचं, मी त्याला खाईन. आणि सिंहाची आज्ञा म्हणल्यानंतर जातात एक जनावरं. आता कोल्ह्याची पाळी असते त्या दिवशी. तो हुशार आहे. तो म्हणतो की या गुहेत जातानाची पाऊलं आहेत, परत येतानाचं एकही पाऊल नाही आहे. म्हणले जाणारा प्रत्येक प्राणी सिंहाने खाल्लेला आहे. सिंह काय म्हणतो, तुम्ही एकदम माझ्या समाचाराला येता काय सिंहराज, कसं वाटतंय, इथे दुखतंय ना तुम्हाला, तिथे रक्त, सगळे एकदम येऊ नका, एक या. हे सिंह सांगतो माझ्या समाचाराला एक या आणि खाऊन टाकतो.
सिंह जखमी झालेला आहे, म्हातारा झालेला आहे. कोल्हा म्हणतो आणि काय कसा आहे सिंहराज बाहेरूनच विचारतो, अरे आत ये ना. नाही नाही मला कळलं तुम्ही ठीक आहात ते, आणि कोल्हा परत आला. इथे कोल्ह्याने बुद्धी वापरलेली आहे, पण स्वार्थासाठी. एक छोटीशी गोष्ट आहे, छोटीला आवडेल म्हणून सांगतो. माहीत आहे आपल्याला सगळ्यांना की कोल्हा भुकेला आहे, त्याला काहीच मिळालं नाही खायला. अशा वेळेला झाडावर एक कावळा बसला आहे आणि त्याच्यात चोचीत मांसाचा तुकडा आहे. तो जर आपल्याला मिळाला तर बरं होईल, पण तो झाडावर, मी कसा झाडावर चढणार. पण कोल्हा हुशार आहे, चतुर आहे. तो कावळ्याला म्हणतो, कावळे दादा बरेच दिवसात तुमचं गायन ऐकलं नाही, गंधर्वांसारखा आवाज असेल तर तुमचाच, जरा गाऊन दाखवा ना. कावळा ह्या स्तुतीने म्हणाला, वा गातो की, काव केला आणि तो तुकडा खाली पडला. यांनी घेतला कोल्ह्याने, थँक्यू म्हणला, निघून गेला. त्याने आपली बुद्धी वापरली आहे, पण स्वतःसाठी वापरली आहे, स्वार्थासाठी वापरली आहे. म्हणून कोल्हा त्याला कनिंग फॉक्स म्हणतात, आणि बिरबल हा इंटेलिजंट बिरबल आहे. तो दुसऱ्यासाठी आपली बुद्धिमत्ता वापरतो. कृष्णाने अशी बुद्धिमत्ता स्वतःची इतरांसाठी वापरली. आता गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. आत्ता ही सगळी पार्श्वभूमी बघितली. कोणत्या प्रसंगी सांगितलं? या प्रसंगी की मी हातात शस्त्र धरणार नाही. तरीसुद्धा एक गंमत पुढची सांगायला हरकत नाही. कृष्णाचे जे भक्त आहेत त्याच्यात भीष्माचार्य एक महत्त्वाचे भक्त आहेत. आपल्याला वाटतं कारण कृष्ण त्यांना नमस्कार करतो, कृष्णापेक्षा ते मोठे आहेत वयाने, कृष्णाला इतक्या बायका तर त्यांची प्रतिज्ञा तुम्हाला माहीत आहे. म्हणजे कॅरेक्टर वगैरे सर्व दृष्टीने आपण बघितलं, भीष्माचार्य श्रेष्ठ आहेत वयाने, त्यांना कृष्णसुद्धा पितामह म्हणतो. पण ते मात्र कृष्णाला नेहमी वासुदेव म्हणून नमस्कार करतात. कृष्णाला कृष्ण वगैरे कुठल्याच नावाने हाक म्हणाले, वासुदेवा नेहमीच म्हणायचे. त्यांना खात्री होती भीष्माचार्यांना. म्हणजे हे मी तुम्हाला का सांगतोय, प्रसंग आहेत पुढे घडलेले. कृष्णाने प्रतिज्ञा केलेली होती, हातात मी शस्त्र धरणार नाही, न धरी शस्त्र करी. करी म्हणजे हातात, मी युद्धात. त्यावेळेला भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, तुला हातात शस्त्र धरायला लावेन. आणि दोन प्रसंग आहेत, युद्धाच्या 5व्या दिवशी असेल आणि नंतर 8व्या 9व्या दिवशी असेल. एकदा कृष्णा अर्जुनाचा ध्वज मोडला, अर्जुनाच्या रथाची चाकं. भीष्माचार्यांनी अर्जुनावर बाण मारला नाही, कारण त्यांनी सांगितलं होतं मी पांडवांना मारणार नाही, कारण ते माझे नातूच आहे, पण त्यांचं भरपूर नुकसान मी करेन. रोज 10,000 20,000 सैनिक मी मारेन, त्यांची रथाची चाकं वगैरे घोडे जखमी करेन, ध्वज तोडून टाकेन. ही अवस्था केल्यानंतर अर्जुन हतबल झाला आहे. कृष्ण खाली उतरला, हातात चाबूक होता आणि चाबूक घेऊन भीष्माचार्यावर धावून गेला. त्यावेळेला अर्जुन आला धावत आणि म्हणतो, अरे तू प्रतिज्ञा केलीस ना, कशाला मोडतोस, बघूया काय होतं ते वगैरे. अर्जुनाने त्याला घट्ट धरला, यांनी चाबूक असा फिरवला, यांनी नमस्कार केला, वासुदेवा. कोण? भीष्माचार्य हसले, हाही हसला, कारण त्यांनी याची प्रतिज्ञा मोडली होती, खोटी केली होती. दुसरा प्रसंग, हे चित्र आपण बघतो कॅलेंडरवर वगैरेही बघतो, की ज्यावेळेला अर्जुनाच्या रथाची चाकं मोडली, रथ कोसळला, त्यावेळेला त्यातलं एक तोडलेलं चाक घेऊन कृष्ण भीष्माचार्यांवर गेलेला आहे. सुदर्शन चक्र नसलेले रथचक्र माझ्याकडे आहे. परत अर्जुन जाऊन घट्ट धरतो, तुम्ही कशाला कृष्णा प्रतिज्ञा मोडतोस, भव्यानं काय होतं ते, जास्तीत जास्त काय, त्यांच्या बाणाने मी मारेन, तू प्रतिज्ञा मोडू नकोस. त्यावेळेला त्यांनी सांगितला, नमस्कार वासुदेव. ते हसले, कृष्ण हसला. कृष्ण का हसला? कृष्ण अत्यंत रागात गेला होता, पहिल्यांदा चाबूक घेऊन आणि नंतर चक्र घेऊन, रथचक्र घेऊन. तो का हसला? कारण भक्ताची प्रतिज्ञा खरी व्हावी म्हणून भगवंतानी आपली प्रतिज्ञा मोडली. म्हणजे मी मुद्दामून मोडली आहे आणि तरी मी माझी प्रतिज्ञा टिकवली आहे, कारण चाबूक आणि रथाचं चाक हे काय शस्त्र आहे का? काय हुशार आहे कृष्ण. म्हणजे चाबूक आणि रथाचं चाक हे शस्त्र नाही आहे, म्हणजे मी हातात शस्त्र धरलंच नाही, पण मी ते घेऊन तुझ्यावर धावत आलो होतो. अर्जुन हे म्हणतोय, तुझी प्रतिज्ञा कशाला मोडतोय? म्हणून हे भीष्मा, भक्ताची प्रतिज्ञा राखली जावी म्हणून भगवंत आपलीसुद्धा प्रतिज्ञा मोडतो. हा भक्तीचा प्रभाव आहे. ही पुढची गोष्ट तुम्हाला सांगितली, पण ह्यांनी हे घेतलेली आहे. 4 गोष्टी कुठल्या सांगितलेल्या आहेत? काही श्लोक मी तुम्हाला वाचून दाखवतो. 4 गोष्टी. पहिल्यांदा या संदर्भात मोरोपंतांची एक फार चांगली अशी आर्या आहे. आर्या म्हणजे मगाशी मी म्हणून दाखवली तसेच. त्याच्यात दुर्योधन आणि पार्थ म्हणजे अर्जुन गेलेले आहेत. दुर्योधन काय म्हणतो, मला सैन्य पाहिजे, आणि पार्थ म्हणतो मला तू नसता युध, आयुध टाकलेला म्हणजे हातयुध न धरणारा असा तू मला पाहिजेस.
त्यांनी काय सुंदर लिहिलेले आर्या बघा. पार्थ म्हणे गोविंदा न्यस्त आयुध. आयुध म्हणजे शस्त्र, शस्त्र खाली ठेवलेला म्हणजे हातात शस्त्र न धरणारा. पार्थ म्हणे गोविंदा न्यस्तायुध तूची पाहिजे समज. सैन्य सुयोधन मागे. दुर्योधनाचं नाव सुयोधन होतं. आपल्या कृतीमुळे त्याला दुर्योधन म्हणायला लागले. सुशासन दुःशासन झाला, सुमुख दुर्मुख झाला, सुजय दुर्जय झाला नाव. आणि हा इतका सुसंस्कृत होता युधिष्ठिर की तो दुर्योधनाला सतत सुयोधन म्हणायचा. सुयोधना. आता इथे त्यांनी काय, आता दुर्योधनाचा अर्थही तसाच आहे, तोच अर्थ आहे. सुयोधन म्हणजे युद्ध करणारा आणि दुर्योधन म्हणजे ज्याच्याशी युद्ध करणं अवघड आहे. अर्थ एकच आहे. पण इथे सैन्य सुयोधन मागे. वरच्या ओळीत काय आहे, पार्थ म्हणे गोविंदा न्यस्तायुध तूची पाहिजेस मज. मला पाहिजे. सैन्य सुयोधन मागे वरही वरायास पाहिजे समज. अक्कल पाहिजे ना, समज म्हणजे अक्कल. वरही वरायास पाहिजे समज आणि तिकडे म्हणतो तूची पाहिजेस मज. हे दोन अशी रचना आहे. ही एक प्रसंगाची पार्श्वभूमी आहे. म्हणजे फार ही चांगली अशी आर्या अनेकदा आळवून आळवून सांगतात कृष्णचरित्र सांगताना. पार्थ म्हणे गोविंदा न्यस्तायुध तूची पाहिजे समज. सैन्य सुयोधन मागे वरही वरायास पाहिजे समज. झाले. त्याच्यानंतर पहिला आपण घेऊया कर्मयोगाची चतुसूत्री. 4 सूत्र सांगितले आहेत, 4 युक्तीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की कर्मण्येवाधिकार असते. अगदी हे ज्याच्या लक्षात आलं ना तो कायम आनंदात राहील. कर्म करणंच तुझ्या अधिकारात येतं. कर्म न करता तू राहणारच नाहीस, कारण न केलेल्या कर्माचं फळसुद्धा मिळतं. मी परीक्षेला बसलोच नाही, नाही तुझी नोकरी गेली पुढच्या ह्याच्यात. मी बोललोच नाही त्या प्रसंगी, मूर्ख आहेस, त्या प्रसंगी तू बोलायला पाहिजे होतं. म्हणजे जे करत नाही कृती आहे ना त्या कृतीचं फळही तुला आणि इतरांना भोगावं लागतं. अर्जुन ज्या वेळेला म्हणाला मी युद्ध सोडून जातो, त्यावेळेला म्हणाले अरे तू दुर्योधनाला मदत करतोयस, तू युद्ध सोडून जाणं म्हणजे युद्ध न होणं किंवा पांडवांचा पराभव होणं म्हणजे अनेक द्रौपदी पुन्हा पुन्हा राज आणून तिचं वस्त्रहरण केलं जाणं. तुला दुर्योधनाचं दुष्टराज्य चालेलं हवं आहे का तुझ्या मोठ्या भावाचं धर्मराज्य झालेलं हवं आहे. म्हणजे कृती न करण्याचे सुद्धा परिणाम असतात, फळ असतं आणि ते फळ स्वीकारावंच लागतं. पहिली गोष्ट काय सांगितली, कर्म करणंच तुझ्या अधिकारात आहे. कर्म तुला करावंच लागतं. त्या कर्माचं फळ तुला स्वीकारावंच लागतं. मग तू काय कर, त्या कर्माच्या फळाबद्दल मला हे फळ मिळेल की नाही कुणास ठाऊक, मी चांगला पेपर लिहिला आहे पण तरीसुद्धा पास होईन की नाही कुणास ठाऊक, हे जे आहे ना ही आसक्ती आहे. त्यामुळे अस्वस्थ असतो, अतृप्त असतो, असमाधानी असतो. म्हणून कर्मफळ तू कोण टाकणार रे. हे बरं आहे की एक चोर, महाराजांचं उदाहरण आहे वगैरे, शनिवारी मारुतीकडे यायचा आणि सांगायचा आज मी चोरी करणारे हनुमंता, माझी चोरी यशस्वी होऊ दे, मला तुझ्यासारखं उड्डाण करण्याची शक्ती दे वगैरे सगळं. आणि चोरी यशस्वी झाली की रविवारी अरे हनुमंता धन्यवाद, काल चोरी यशस्वी झाली. हे बरं आहे की चोरी करायची आणि फळ हनुमंताला अर्पण करायचं. एक दिवस त्याला पोलीस पकडतात. तो पोलिसांना म्हणतो की मला त्या तुम्ही कुठेही ना तुरुंगात वगैरे, पण मला त्या मारुतीच्या देवळावरून जा, मला मारुतीचं दर्शन घ्यायचं आहे. ते म्हणाले काही हरकत नाही. हा गेल्यानंतर मारुतीला म्हणतो की इतके दिवस मी तुला नमस्कार करून जात होतो आणि दुसऱ्या दिवशी धन्यवाद देत होतो, माझी चोरी यशस्वी होत होती, आज असं का झालं. त्यावेळेला मारुती म्हणला म्हणूनच आज माझी इच्छा होती तू पकडलं जावंस. तू का फळाची आसक्ती धरतोस, मला हेच फळ मिळालं पाहिजे, इतकंच फळ मिळालं पाहिजे, फळ मलाच मिळालं पाहिजे, इतरांना मिळता कामा नये. किती गोष्टी आहेत फळाबद्दल, तुम्ही विचारच करू नका, फळ चुकणारच नाही. कॉपी केली पकडला गेलात फळ चुकणारच नाही, आणि कॉपी केली आणि पकडला गेला नाही तरी फळ चुकणार नाही आहे. कधी ना कधीतरी ते भोगावं लागणारच आहे. म्हणून पहिली गोष्ट काय सांगितली, तुझा कर्मावरच अधिकार आहे, कर्म करावंच लागेल, फळ तुला घ्यावंच लागेल. फळाच्या एकंदर फळाच्या कुठलं फळ मिळेल, किती फळ मिळेल याच्यावर तुझा अधिकार नाही.
तिसरं काय, मा कर्म फल हेतुर्भू, हे तिसरी गोष्ट सांगितली, युक्तीची गोष्ट आहे. आणि युक्ती म्हणजे तुम्हाला सांगतो, कृष्णाशी जोडलं जाणं याला युक्ती म्हणतात संस्कृतमध्ये. मराठीतली युक्ती म्हणजे ट्रिक, कोल्हा वगैरे युक्ती करतो, पण एरवी युक्ती युक्त म्हणजे जोडलं जाणं, संयुक्त आपण म्हणतो ना, कृष्णाशी जोडलं जाणं, त्या युक्ती आहेत या सगळ्या. कर्माचा हेतू बनव, मी हे कर्म करेन, मी शाळा करेन, मी चांगले हे करेन, काही तू मी म्हणू नकोस, करणारा मी असतो. त्यापेक्षा मी करता नाही आहे, कृष्ण करताय, राम करताय, ए म्हण ना तू, मग मी बघून घेईन काय करायचं ते. हा तिसरं सूत्र सांगितलं, कर्माचा हेतू बनू नकोस, म्हणजे हेतू मनात ठेवून कर्म करू नकोस. आणि चौथं सांगितलं, मा ते संगोस्त्व कर्मणी, मग तुम्ही म्हणाल एवढं कशाला करायचं, मी कर्मच करत नाही, फळ तर नकोच, आणि तुम्ही हेतू ठेवायचा नाही, मग मी कर्म कशाला घेईन, तर फळच घेईन, आणि टाकीन तर कर्मच टाकीन. हे त्यांनी सांगितले तुला जमणार नाही आहे, फळ टाकणारच नाही, आणि तुझ्याकडून ते कर्म केलंच जाणार आहे. खून जर होणार असेल तुझ्याकडून, साधा मुलाला काय तो बाप आनंदाने येतो, ती जाहिरात होती, ती काढून टाकली जाहिरात. नंतर लोक म्हणाले बघवत नाही जाहिरात, जाहिरात फारच सुंदर होती. हा म्हणाला की मला आज इन्स्पेक्शन आहे, नवरा म्हणाला मला ऑफिसात गेलं पाहिजे. ते म्हणाले माझ्या शाळेत महत्त्वाची मीटिंग आहे, मला गेलंच पाहिजे. पण आपली मावराडी नोकरानी आहे ना, ती चांगली आहे. आपण दाराला हे फळी केलेली आहे, आणि आपला नुकता कुठेतरी चालायला लागलेला आहे. त्यांच्या घराचं काय होतं, घराचं दार आणि पुढे रस्ता, रस्त्यावरून प्रचंड ट्रॅफिक. ह्यांना नेहमी सांगायचे की फळीकडे काढू नकोस, कारण फळी काढलीच आणि मुलगा गेला की त्याचा ॲक्सिडेंट झालाच म्हणून समज. ती मीटिंगला जाते, इन्स्पेक्शन सुरू होते, याच्या मनात विचार होतो इथे आपण चुकतो बघा. उसको कोकणीत म्हणतात, आपण म्हणतो चिंता लागून राहिलेली आहे, टेन्शन आलं आहे, तिथे सावध राहायचं. काय सांगितलं, त्याला वाटलं की जरी आपण वावराडीला सांगितलं की तू फळी काढू नकोस, दाराची फळी काढू नकोस, ती फळी काढली तर, पण तिने फळी काढली नसेल, तिला कचरा टाकायला जायचं असेल, तिने फळी काढली आहे, तेवढ्या वेळात जर पोर आलं तर, तो इन्स्पेक्टरला सांगतो अत्यंत महत्त्वाचं मला एक काम आठवलं आहे, मी घरी जाऊन येतो, एक 15 मिनिटात माझं घर जवळच आहे. इन्स्पेक्टर म्हणतात जाऊन या, एवढं महत्त्वाचं असेल तर. हा येतो, त्यावेळेला तिने फळी व्यवस्थित लावलेली असते, ते फळीकडे हे बाळ आलेलं असतं चालत चालत, आणि बाबा बा 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 त्याला बाबा दिसतात ना आलेले, लवकर आलेत बाबा, त्याला एवढा आनंद होतो. आणि ह्याला प्रचंड आनंद होतो की अरे, मग त्याला म्हटलं होतं की हा आलाच बाहेर आणि गेलीच गाडी त्याच्या अंगावरून, हे चित्र सगळं नकारात्मक तो बघत असतो. अशा वेळेला आपला पोरगा आनंदात आहे, बाबा बाबा म्हणतोय, त्याला एवढा आनंद होतो, तो जातो आत, आपल्या मुलाला घेतो आणि अत्यंत आनंदाने तो त्याला वरती टाकतो, नेहमी टाकतो तसं, वरती पंखा असतो ना, रक्ताचे फक्त शिंतोडे त्याने भिंतीवर उडलेले दाखवले, आणि एक त्या मुलाची किंकाळी. कुणी मारलं मुलाला सांगा बरं, बापानी मारलं, कसा मारेल सांगा बरं, बापाच्या काळजीनं मारलं, हे लक्षात ठेवा. बापाच्या नकारात्मक विचाराने मानलं. भविष्यकाळची नकारात्मक चित्र पाहू नका, तुम्हाला आज भोगावं लागेल, ते पुढे तसं घडेल की न घडेल. तार आलेली आहे, पूर्वी तार यायची, आता मेसेज येतो की 11 जण आम्ही येतोय रात्री 11 वाजता. आता माहेरची माणसं म्हटल्यानंतर बघा ही अशीच तुमची माणसं, अगदी शेवटच्या क्षणी कळवतील, शेवटच्या क्षणी. आता करा तयारी, आपल्याकडे 11 कप तरी आहेत का, मग यांच्याकडे काही त्यांच्याकडे काय. हा एवढा बोलतो, 11:15 वाजता तार येते की एकदम इथे बंद पुकारल्यामुळे आम्ही येऊ शकत नाही आहोत, नंतर कधीतरी येऊ. आता हे मध्ये केवढं महाभारत घरात घडलं. ती म्हणाली असलेले कब्बश आम्ही फोडते, ती तशीच. आणि केवळ माहेरचे, तुमच्याकडचे आले असते तर, तुमचे मित्र आले असते तर मला नाचवलं असतं, त्या शेजारणींना बोलव आणि काहीतरी चांगलं खायला जेवायला वगैरे कर. माहेरची माणसं आली म्हणून हे सगळं इथे घडतं. आवश्यकताने ते येतच नाहीत ना घरात, म्हणून ते आल्यानंतर आपण विचार करूया. तोपर्यंत वाटल्यास आपण पूर्वतयारी करूया.
तुम्हाला एक आश्चर्य वाटेल, तुम्हाला 10 संकट पुढच्या दाराने येतात असं वाटतात, त्यापैकी 8 संकट मागच्या दाराने निघूनही जातात. 1-2 संकट येतात, पण आपण त्या 10 संकटांचा विचार करतो. म्हणून एक उदाहरण सांगतो. एक शिक्षिका रजा मागते आणि तिचं ते काम पुढे ढकललं जातं, म्हणून ती रजा रद्द करते आणि कामाला येते. नंतर परत ते काम, ही कोर्टातली तारीख, पुढची तारीख मिळते, रजा मागते, त्याही वेळेला ते पोस्टपोन होते आणि नंतर ती परत कामावर येते. आणि तिसऱ्या वेळेला तो हेडमास्टर रागवतो, कितीदा तुला रजा देऊ? ती म्हणाली, मी रजा घेतलेलीच नाही आहे. दोन्ही वेळेला मी रजा घेतली आणि मी कामावर आलेलं आहे, कारण माझं काम पुढे गेलं म्हणून, कोर्टाचं काम होतं ते. असं होतं, लक्षात ठेवा. आपण नुसतं लक्षात ठेवतो नकारात्मक गोष्टी, सकारात्मक काही पुढचं बघतच नाही. कितीतरी उदाहरणं देता येतील. म्हणून ही एक चतुसूत्री आहे. कर्म करणंच तुझ्या अधिकारात आहे. कर्म तुला करावंच लागेल. कर्माचं फळ तुला स्वीकारावंच लागेल. फळाची आस नको, आशा नको आणि आसक्ती नको. तिसरं म्हणजे कर्म करायचंच असेल तर हेतू ठेवून करू नकोस, की आज माझे जावई येणार आहेत, आज जरा चांगला स्वयंपाक करूया. आणि तिकडे जावई म्हणतात, मी कधी एकदा तुमच्या हातचं ते पदार्थ खातोय, सासूबाई म्हणून यायला लागलो आणि पाय मोडून बसलोय ऑर्थोपेडिक वॉर्डमध्ये. अपघात झाला, कारण ही इज एक्सायटेड, शी इज एक्सायटेड. आणि नंतर ती म्हणते, बरं झालं आई तू मीठ 2दा घातलेस या कढीत, त्यांना आवडते ना, म्हणून अप्रोस म्हणतात ना, म्हणजे अगदी पहिला रस याचा दाट 2दा. इकडेही चूक झालेली आहे, एक्साइटमेंट, येईल माझा जावई, त्याला खायला देईन. तिकडेही एक्साइटमेंट, कधी एकदा सासूबाईंचं खातोय. कल्पना करा, ह्या एक्साइटमेंटमुळे अपघात होतात. मुद्दा काय आपण, की शांत राहूया. मग जे करायचं आहे ते महाराज तुमची इच्छा म्हणून मी करतो, लक्षात ठेवा. ही एक चतुसूत्री सांगितली. दुसरी चतुसूत्री छानच आहे, की तुम्ही 4 गोष्टी सांभाळा. कोण सांगतोय? कृष्ण. एक म्हणजे युक्त म्हणजे तेवढ्याच प्रमाणात की तुम्ही माझ्यापासून दूर जाणार नाही. रात्री तुम्ही पहिल्यांदा म्हणजे भरपूर जेवता, बरोबर, त्यानंतर 1:30पर्यंत TV बघता, बरोबर, आणि 4 वाजता उठता ध्यानाला. 4:05 समाधी लागते तुमची. अरे जर 4ला उठायचं आहे आणि ध्यान करायचं आहे तर आदली रात्र सांभाळली पाहिजे. म्हणजे पूर्व दिव्य त्यांचा रम्य भावी काल, तुम्हाला उषक काल जर चांगला पाहिजे तर आदली रात्र सांभाळली पाहिजे. नको ते खायला नको तितकं खायला नको आणि लवकर झोपायला पाहिजे. तर पुढे तुम्हाला जमणार आहे ना. हे तुम्ही युक्त योग्य प्रमाणात काय करा, आहार खा, विहार. 4 चौघात जायचं. किती बाहेर जातात माणसं, बाहेर तर बाहेरच जातात, त्यांना व्यसनच असतं. आणि नाही तर घरातच बसतात. अहो जा बाहेर, ते आलेले आहेत नाही, त्यांना सांगा माझं काहीतरी करते, ह्याला भीती वाटते बाहेर जायची. आपल्या आजूबाजूला अशी माणसं असतात, बाहेर गेली की सिंहासारखी बाहेर जातात आणि इकडे आली ना की शेळीसारखी लपून बसतात घरात. हे दोन्ही करू नका तुम्ही. खात राहिलात तर खातच राहू नका आणि अगदी उपवास करू नका. बोलायचं असेल तर बडबड करतच राहू नका आणि अगदी मौन पाळू नका. खरंच तुम्हाला सांगतो, बऱ्याच वेळेला मौन वगैरे आपण पाळतो, मनाविरुद्ध पाळतो आणि मग सगळीच गंमत होते, फजिती होते आपली. पूर्वी मौनापेक्षा मी मौनाचा अभ्यास सुरू केला, त्याच्यापूर्वी मी कमी बोलत होते. आता मौन कसं चांगलं याच्यावर मी प्रवचन द्यायला लागले. मौनावर प्रवचन, मौनावर व्याख्यान, मौनावर कीर्तन, हे नवीनच सुरू केलं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की युक्त आहार, योग्य तेवढं खा, जास्त नको कमी नको. युक्त निद्रा, जास्त झोपलात तर झोपूनच राहू नका आणि झोपूच नका, मी झोपलोच नाही गेले 2 दिवस असंही करू नका. भाषण योग्य प्रमाणात आणि 4 चौघात मिसळणं योग्य प्रमाणात, ही चतुसूत्री महत्त्वाची आहे. पण आपण आज जी चतुसूत्री घेतलेली आहे ती फारच सुंदर आहे. 9व्या अध्यायाला नाव दिलेलं आहे राजविद्या आणि राजगुह्य. म्हणजे सगळ्या राणी आहे ते सगळ्या विद्यांची, आणि गुह्य म्हणजे सिक्रेट. तुझ्या कानात सांगतो. लहानपणी मुलं सांगतात, बाबा इकडे आईबद्दल काहीतरी सांगायचं आहे तुला, फक्त कानात. आणि त्याचा कान आपल्या कानाला लावतात आणि जोरात सांगतात, आईने आज तुझ्यासाठी ते केलं आहे. सिक्रेट. हे कसलं सिक्रेट? कानाला कान लावून सिक्रेट, इतकं ते बाळ आहे. मुद्दा काय आहे की ह्या ज्या 9व्या अध्यायात राजविद्या आणि राजगुह्य, या 9व्या अध्यायात जे पत्रम पुष्पम फलम तोयम हे 4 सूत्र आहेत. तुम्हाला
पत्र म्हणजे पान दे, तुलसी पत्र दे, दुर्वा दे, बेलाचं पान दे, रुईचं पान दे, पर्णम पत्रम, पुष्पम फूल दे, कुठलंही फूल दे, फलम फळ असेल तर, नाही तर तोयम पाणी दे, पण योमे भक्त्या प्रयच्छती, भक्तीनं दे, उगीच द्यायचं म्हणून देऊ नकोस की तांबडं फूल कुणाला गणपतीला म्हणून हे घेऊन उभे आहे. ते म्हणाले अरे किती दिवसाचं फूल आहे रे, मुरझून गेलेलं, पण तांबडं आहे ना, दिसतं ना तांबडं, हे असं कशाला करतोस, दुसरं फूल व्हा, दुर्वा व्हा, सोप्या गोष्टी आहेत. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या, भक्तीनं प्रयच्छती, मग त्याचा मी गुलाम होऊन राहतो. या 4 गोष्टी आहेत. आज आपण 4 गोष्टी बघणार आहोत, ते फारच चांगल्या आहेत. 9व्या अध्यायातला मन मना भव मद्भक्तो मत याजी माम नमस्कुरु. एक मन मना भव, तुझं मनच मला जोडून टाक. हल्ली मोबाईलचं ते करतात ना फॉर्मॅटिंग, म्हणजे तुमचं काय आहे ते मला इथे ऐकू येतं, जोडलेले आहेत 2 मोबाईल. तसं मनमना भव, तुझं मन मला जोडून टाक, म्हणजे तुझ्या मनातले विचार, तुझ्याकडून घेतलेले निर्णय हे सगळे माझेच असतील. माय विल फ्लो थ्रू यू, माझी इच्छा तुझ्यातून व्हायला लागेल. मन मना भव, मन अर्पण कर, पहिली गोष्ट. मद भक्तो, माझाच भाग बनून राहा ना. आता शरीराचा भाग बनल्यानंतर जिकडे शरीर जाईल तिकडे हा भाग गेला. आता बूट हा शरीराचा भाग नाही आहे. बऱ्याच वेळा आपल्याला 2 पाहिजे असलेले बूट सापडत नाहीत म्हणून चप्पल घालून जातो. सॉक्स तर नेहमीच निरनिराळ्या रंगाचे असतात. एक बायको सांगते त्याला की आज घाई आहे, तुम्ही कायम बघा प्रत्येक वेळेला पॅन्ट खाली, कारण पॅन्ट वर गेली की तुमचे सॉक्स निराळ्या रंगाचे आहेत हे सगळ्यांना दिसणार आहेत, आणि तुमच्या समोरची टायपिस्ट बसते ना ती महाभयंकर बाई आहे, संध्याकाळपर्यंत सगळ्यांना करेल आज ते 2 निराळ्या रंगाचे सॉक्स घालून आले होते. म्हणून दिवसभर हा लिहित काहीच नाही, पॅन्ट खाली पॅन्ट खाली, हे इतकं पाहिजे कशाला सांगा बरं. म्हणून सोपा गोष्टी असतात आणि छोट्या गोष्टी असतात, तिकडे आपण म्हणून माझा भाग बनून राहा. जिकडे मी जाईन तिकडे तू जाईन. माझं मन मला जोड, जिकडे माझं मन तिकडे तू जाशील. 3रं सांगितलंय मत याजी, जे काही करशील ती तू माझी पूजा करतोयस असं समजून कर. हा फार मोठा विचार आहे. वर्क इज वर्शिप आपण सगळंच म्हणतो की कर्म हीच खरी पूजा आहे. स्वकर्म कुसुमांच्या, आता इथे आपण निरनिराळी फुलं घातलेली आहेत, बरोबर आहे, पण तुम्ही ऐकताय हे कर्म आहे, ते फूल आहे, ते अर्पण करूया ना कृष्णाला. मी सांगतोय हे कर्म आहे, ते फूल आहे, म्हणजे आपण दोघंजणं श्रवणाची पूजा करतोय. मी सांगतोय, तुम्ही ऐकताय, ही खरी पूजा आहे. स्वकर्म कुसुमांची वेरा, माझं कर्म हेच कुसुम आहे, फूल आहे ते, हे सांगितलं. मद्याजी माम नमस्कुरु, सगळीकडे मला नमस्कार कर, म्हणजे प्रत्येक गोष्टीत मी आहेच रे, तुझं तोंड कायम माझ्याकडे पाहिजे. मत्परायणा. आता कसं शक्य आहे, मी जर बॉसकडे बघून बघतोय, माझ्या मागे जर फोटो आहे रामाचा, तर तोंड, अरे बॉसमध्ये राम हे आहे का, नाही बॉस रावण आहे, ठीक आहे ना, त्या दोघांच्यात रा का कॉमन आहे ना, तेवढंच बघ ना. आज बॉस रा सारखा दिसत, आल्यानंतर म्हणा वण, बाहेर आल्यानंतर त्याच्याकडे बघताना रा म्हणा ना, तेवढं तरी काहीतरी कॉमन आहे ना. प्रत्येकात परमेश्वर आहे. म्हणून म्हणाला मी तुझी सोय केलेली आहे, तुला इकडे तिकडे बघावं लागत नाही. तू जिकडे बघत असतोस त्याच्या समोर जी व्यक्ती असेल, वस्तू असेल, त्यात मी आहे. हे किती आणि काय करू, या तुझ्यापेक्षा जास्त काय करू. म्हणून मन मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्करो. मग काय, कायमचा माझ्यातच येऊन राहशील तू. हा श्लोक 2दा आलेला आहे, 9व्या अध्यायात आणि 18व्या अध्यायात. फक्त थोडा फरक आहे. 9व्या अध्यायात काय सांगितले ते बघा, सोपं आहे. मन मना भव मद्भक्तो मद्याजी, याजी म्हणजे यज्ञ, पूजा, जे करशील ती माझी पूजा आहे. आणि माम नमस्करू, सगळीकडे मला नमस्कार कर. तुम्हाला सांगतो, एक लहान मुलगा होता, त्यांनी हे ऐकलं आणि हे असायचा संडास, आम्ही राहत होतो चाळीत कॉमन संडास असायचा. त्यावेळेला तो बाहेर आला संडासाला नमस्कार करायचा. सगळेजण म्हणायचे, अरे तू कशाला नमस्कार करतोयस. नाही, आज जे मी टाकलं त्यालाही मी नमस्कार केला म्हणला. तो विष्ठेला नमस्कार करतो, म्हणजे सगळीकडे मला नमस्कार कर. ही त्याची निष्ठा किती तीव्र आहे बघा बरं. बघा, सगळीकडे मला बघायचं म्हणजे बघायचं. जे आणलंय ना ते आपल्या सद्गुरूंच्या पादुकांवर ठेवायचं. हा इतका घट्ट एका मुलाच्या मनात होता. त्याच्या काकांनी त्याला चामड्याचे लेदर शूज म्हणतात ना, आणून दिले. त्यांनी ते लेदर शूज काढले आणि पादुकांवर ठेवले.
ते रागवले. पादुकांना चांबड्याचा स्पर्श. काही मंदिरात दक्षिण भारतात गेलात तर हे हा पट्टा काढतात, हे सगळं काढून ठेवतात, प्रत्येकाला पैसे घेतात, हे सगळं आहे. पण चांबड्याचं काय ठेवलेत? त्यावेळेला त्याला रागवल्यानंतर मी म्हणलं, तुम्हाला कळलं नाही आहे, लक्षात ठेवा की ह्या जिवंत पादुका आहेत. त्याचे जे बूट आहेत ना त्या जिवंत पादुका आहेत आणि त्या माझ्या पादुकावर ठेव, ही त्यांना गजानन महाराजांनी प्रेरणा दिली असं का नाही म्हणायचं? म्हणाले पण तरीसुद्धा ते चांबड्याचं आहे. म्हणलं एक तर ते बूट वापरलेले नाही आहेत, त्यांनी बॉक्समधून काढले आणि त्याच्यावर ठेवले. कारण तुम्हीच म्हणताना आलेलं सगळं पादुकांवर ठेवायचं, मग हे बूट मी पादुकांवर ठेवले तर काय चुकलं? तो मुलगा तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, त्याला सांगायचं ठीक आहे की बूट असे चांबड्याचे वगैरे पदार्थ नाही ठेवायचे. ठीक आहे तो म्हणेल. आणि नंतर मोठा झाला विचारेल, बाबा हा हात चांबड्याचा नाही आहे का? हेही कातडच आहे की. जनावरांच्या कातड्याला लेदर म्हणतात, ह्याला तुम्ही स्किन म्हणता. मग चांबड्यात हात लावायचा नाही तर मग काय करायचं? पूजा कशी करायची? देवाला अभिषेक घालून धुवायचं, पुसायचं कसं? हाही चांबड्याचाच हात आहे. काही तसं नसतं. भाव महत्त्वाचा आहे. हे सगळीकडे कृष्णाने सांगितलेलं आहे. आणखीन 4 गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत, 5 आहेत गोष्टी अकरा. यत करोशी, जे जे करशील. यत करोशी यदश्नासी, जे जे खाशील, जे करशील ते मला अर्पण कर. कृष्णार्पणमस्तू. जे जे खाशील कृष्णार्पणमस्तू. आपण आधी जो नैवेद्य दाखवतो ते. यत जुहोशी, जी पूजा करशील मला अर्पण कर. कुठल्याही देवाची कर ना, शंकराची कर, पण मला कृष्णार्पणमस्तू. काही चुकणार नाही आहे. शंकराला शिवार्पणमस्तू म्हणतो, पण कृष्णा शिव 2 निराळे नाही आहेत. कृष्णार्पणमस्तू. म्हणून यत जोशी ददासी यत, जे जे देशील ते तू मला दिलेलं आहेस असं समज. जे जे देशील ते. आणि यत तपस्यसी कौंतेय, तू जे तप करशील, जो अभ्यास करशील किंवा रियाज करशील, तर हे सगळं तू मला अर्पण कर. ह्या 4 गोष्टी सांगितल्यात. ही 5वी यत तपस्यसी आहे. या अशा 4 युक्तीच्या गोष्टी सांगितल्या आहेत. आणि युक्ती म्हणजे जोडलं जाणं, युक्त होणं, संयुक्त होणं. जोपर्यंत शेवटी आपण बघणार आहोत 2 श्लोक आपण नेहमी म्हणतो त्यावेळी, एक विष्णूचं आणि एक शिवाचं. यत यत करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. जे जे मी करेन, यत यत जे जे, ते ते, हे शंभो, हे शंकरा, तव आराधनम, तुझी पूजा आहे. आणि आपण पहिल्यांदा काय म्हणतो, करोमि यत यत सकलम परस्मै नारायणाय इथे समर्पणे. इथे नारायणाला ना, हा वैष्णव म्हणतो. नारायणाला यत यत करतो, तत्तत मी समर्पण करतो. आणि शंभोलाही मी यत यत करतो, तत्तत मी समर्पण करतो. इथे 1-2 चुका करतो आपण, ते लक्षात ठेवा. एक म्हणजे यज्ञम करोमि यज्ञम सकलम परस्मै म्हणतो आपण. कुठला यज्ञ करता तुम्ही? करोमि यत्तत असं आहे. करोमि यत यत सकलम परस्मै नारायणा इति समर्पयामी. यत यत. इकडे यत यत करोमि तत तत अखिलम सर्व शंभो तवाराधनम. म्हणून यत म्हणजे जे, नारायणाय ते, म्हणजे नारायणाय इति, त्याला मी समर्पण करतो. नारायणाय काही लोक चुकीचं म्हणतात, पण यत यत आपण सुधारूया. यत यत म्हणत नाही, करोमि यत्तत, करोमि यत यत म्हणजे करोमि यत्तत. ठीक आहे, म्हणूया आपण. हे जे 2 जे लक्षात आलं तर आपल्या लक्षात येईल की जे जे काम आपण करतो ते ते आपण जर परमेश्वराला जोडलं तर आपण खरंच कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहू. एक 4 परिस्थिती आपण नेहमी म्हणतो. एक बाहेरची आर्थिक परिस्थिती, युद्धाची परिस्थिती, राजकीय परिस्थिती काही आपल्या हातात आहे, ती कुठल्याही देशाच्या मुख्याच्या सुद्धा हातात नाही आहे. नंतर दुसरी देशातली, जगातली एकंदर परिस्थिती. आता वाटेल त्या ठिकाणी पाऊस पडतो, वाटेल त्या ठिकाणी भूस्खलन, लँडस्लाईड होतात वगैरे, ते का आपल्या हातात आहे का? नाही. गोव्यातली परिस्थिती माझ्या हातात आहेत का? नाही. आता परवा ते कुत्रं खातं त्या पोराला आईसमोर. इथे एक गोष्ट, एक वाक्य महत्त्वाचं असतं, जे नाही नाही काय वाईट, काय वाटलं असेल हो त्या आईला. ते पोर कसं होतं लक्षात ठेवा. आई सांगायची माझे काम होईतोपर्यंत तू इथे बस, नंतर आपण जाऊया. शेजारी जो कुत्रा आहे ना तो कुत्रा भयंकर आहे. आईची नजर चुकवून हे पोर गेलं असेल. आता ह्या बातमीत सांगणार नाही कारण त्याला कॉम्पेन्सेशन 10 लाख 15 लाख वगैरे मागतील. कुत्र्याशी खेळलं असेल, कुत्र्याला हॅल केलं असेल, काठी घेऊन कुत्र्याला ते केलं असेल, कुत्र्याने त्याला फाडलं.
आईच्या देखत मग सगळेजण करतात काय, तरी आईने त्याला कुत्र्याच्या तोंडून ओढलं, पण तोपर्यंत ते मेलेलं होतं, पण रक्त वगैरे गेल्यामुळे. इथे आईचं चुकवून ह्या बऱ्याच ज्या क्राईम स्टोरीज वगैरे असतात त्यांना दस्तक नावाचा जो कार्यक्रम आहे त्यांना दस्तक दिलेली असते. नाही मी जाते, रात्री 10ला गेलं म्हणून काय, अगं आज जाऊ नकोस, भावाला बरोबर घेऊन जा, मी झाशीची राणी वगैरे, आणि तिथे गेल्यानंतर तिचा खून होतो. म्हणून मी काल तुम्हाला सहज सांगत होतो की रात्री तुम्ही करणारच नव्हता, की रात्री आमच्याबरोबर जो मुली आहेत ना त्यांना सांगायचं, घर यायचा 5 मिनिट आधी घरांना सांगा की दिवे लावा, दार उघडा, आणि मुलगी घरात गेल्याशिवाय माझी ड्युटी संपत नाही. आपण म्हणतो इथून जाशील ना तू, म्हणजे तिथे जरी सोडलं ना ते जाशील ना तू, या मधल्या काळात पळवल्या जातात, कारण ते त्यांना तेवढंच काम असतं. म्हणून आपण सतत सावध राहायचं. ते कसं जमेल त्याच्यासाठी 2 अत्यंत चांगल्या ओळी आहेत, त्या सांगतो आणि थांबतो. की व्हॉट नेक्स्ट हे नेहमीच असतं. आता तुम्ही विचाराल हे झालं, व्हॉट नेक्स्ट, आरती, व्हॉट नेक्स्ट, महत्त्वाचा आयटम आहे भोजन, व्हॉट नेक्स्ट, नाही घरी जायचं, व्हॉट नेक्स्ट, झोपायचं, पुढे काय, व्हॉट नेक्स्ट, उद्या शनिवार मोपाला जायचं, व्हॉट नेक्स्ट, व्हॉट नेक्स्ट, व्हॉट नेक्स्ट, हे सतत व्हॉट नेक्स्ट कधी संपणार नाही आहे. ते केव्हा संपेल? मनश्चेन्न लग्नम गुरो रंगरी पद्मे, गुरुच्या पायाला मनाचं लग्न लागत नाही. आता लग्न कसं पाय, लग्न म्हणजे संलग्न होणं. आता सांगितलं युक्त म्हणजे संयुक्त, तसं लग्न म्हणजे संलग्न, बांधून राहणं. कुठल्या बंधनाने, कुठल्या साखळी नाही, नाही, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, महाराज 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 बांधला गेलोय मी, आणि त्यांचे पाय आठवायचे किंवा काही आठवायचं. म्हणजे जोपर्यंत गुरुच्या पायाशी तुमच्या मनाचं लग्न लागत नाही तोपर्यंत तुम्ही शांत होणार नाही, स्थिर होणार नाही, स्तब्ध होणार नाही. ततः किम ततः किम ततः किम ततः किम, यानंतर काय, यानंतर काय, व्हॉट नेक्स्ट, व्हॉट नेक्स्ट, हे होतच राहणार. हे एक लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ज्ञानेश्वरांनी जरा निराळं सांगितलं, ऋणू झुणू ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. हा कुठला अवगुण आहे? अरे ऋणझुण करत इकडे तिकडे तिकडे उडत असतो. ही तुझी ऋणझुण आणि वणवण ह्या फुलावर केव्हा थांबणार आहे? तर शेवटच्या ओळीत काय सांगतात की ज्या वेळेला तू मकरंद फुलात शिरशील आणि ज्या वेळेला तू मकरंद म्हणजे तो मध खाशील, शोषायला लागशील, तेव्हा तुझी ऋणझुण थांबेल. कारण डास काय, माशी काय किंवा हा भुंगा काय, यांच्या पंखांचा आवाज असतो आपल्याला, त्यांचा स्वतःचा आवाज नसतो. पंख जर पकडले तर आवाज येणारच नाही आहे. आणि पंख केव्हा शांत होतील? डास शांतपणे इथे बसलेला आहे, पुढे काय करतो हे तो माहीत आहे. त्यावेळेला पंख थांबले, गुणगुण थांबली, पण एरवी गुणगुण आहे याचा अर्थ तो उडतोय पंख. म्हणून ही पंख आणि इकडे तिकडे कशाला वणवण करतोस? शांतपणे तू मकरंद खा. मिलिंद मकरंद छंद गोविंद अशी गाणी आहेत ना, त्याच्यात मकरंद तू ज्या वेळेला खात राहशील त्याच वेळेला तू शांत असशील. हे लक्षात ठेवूया आणि सतत महाराजांचं स्मरण करूया. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया, शांत. हे सगळं आपण जे ऐकलं वगैरे ते कृष्णार्पणमस्तु अर्थ. शेवटचे श्लोक आणि आपण नेहमीचा शांतीपाठ म्हणूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेचे आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंदच, 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया, ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया. अगदी सावकाश डोळे उघडून
समोरचा गोपाल कृष्ण, सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज आणि मुख्य म्हणजे गीता ग्रंथ. गीता ही कृष्णाची वाङ्मयी मूर्ती आहे. बाकीच्या धातूच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आपल्याला दिसतात, पण खरी वाङ्मयी मूर्ती, अक्षरमूर्ती म्हणजे गीता. दर्शन घेऊया आणि इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करूया. महाराज महाराज महाराज.